आता थोडंसं फास्ट फॉरवर्ड जाऊयात आपण. त्याच्यानंतर तुझा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट कोणता होता आणि तो कुठे मिळाला तुला? मुंबई, पुणे का? पुणेच गाठलं मी तिकडनं आधी. अच्छा. आणि पुण्यामध्ये मी जॉब केला एका स्टुडिओमध्ये आणि 1.5 वर्ष जॉब केला असेल मी तिकडे. 1.5 वर्षानंतर मी जॉब क्विट केला स्वतःहूनच, कारण माझ्या लक्षात आलं की मी खूप कम्फर्टेबल होत चाललो आहे त्या जॉबच्या लाईफला. आणि मला करायचं तर फिल्म्स आहेत ना. इकडे पण काही कॉन्टॅक्ट झाले होते, मी छोटे मोठे एडिट्स मला तेव्हा मिळायचे, शॉर्ट फिल्म्सचे वगैरे, डॉक्युमेंटरीज. आणि मित्रांचा एक नेटवर्क तोपर्यंत तयार झालेला होता. त्यांना माहिती होतं की नाव ही सर्चिंग फॉर समथिंग. तर एक माझा मित्र होता अक्षय म्हणून, त्याने मला सांगितलं की एक एडिटर आहे आणि एक ऑलरेडी फिल्म चालू आहे, त्या फिल्ममध्ये त्यांना असिस्टंट पाहिजे, तर तू जा. ती फिल्म जॉईन केली, ती फिल्म केली. त्यानंतर मग अजून थोडासा काळ गेला मध्ये. त्या एडिटरबरोबर माझं नाही जमलं काही कारणामुळे. मग अराऊंड 6-7 महिने मी वेगवेगळं काहीतरी करत होतो. आणि त्याच मित्राने, ज्याने मला आधी त्या फिल्मला पाठवलं होतं, त्यानेच मला परत अजून एकदा सांगितलं की जयंत जठार असिस्टंट शोधताय. तर जयंत जठार मला नाव माहिती होतं. म्हटलं नटरंगचे एडिटर, एवढ्या मोठ्या एडिटरकडे आपल्याला जायला मिळेल. मी तातडीने त्यांना फोन वगैरे केला. तर म्हणे तू दुपारी ह्या ॲड्रेसवरती पोहोचू शकतो का? म्हटलं चालेल, येतो. दादरकडे बोलवलं त्यांनी मला. खूप सॉर्टेड माणूस. आल्याला त्यांनी ओके तू नितेश आहे वगैरे. त्यांनी लगेच मला सांगितलं चालू वरती. तर वर एक एडिट सेटअप होता, तिकडे फुटेज होतं. त्या फुटेजमध्ये त्यांनी मला दाखवलं की हे असं असं फुटेज आहे आणि अशी अशी स्टोरी आहे, बनवून दाखव आणि 2 तास आहेत तुझ्याकडे. म्हटलं ठीक आहे, ओके. ते आले खाली आणि मला खूप आवडली ही पद्धत. म्हटलं काही नाही, रेझ्यूम नाही बघितलं आहे, काही नाही की दाखव, तुला काम येते ना, दाखव. बसलो आणि मी माझ्या पद्धतीने ते डिझाईन केलं. एक 15-20 मिनटं मला लागली. 20 मिनटांनी मी खाली गेलो. त्यांना सांगितलं, म्हटलं त्यांना वाटलं काही प्रॉब्लेम झाला का? तर काय झालं? म्हटलं नाही सर, झालं आहे. एवढं लवकर? म्हटलं हो. तर त्यांना वाटलं की ठीक आहे, काय केलं असणार आहे एवढं लवकर. मग ते आल्यावर बघायला आणि बघितलं. त्यांनी मला सरळ विचारलं की कधी जॉईन करशील? म्हटलं सर आत्ता. ठीक आहे, ही हार्ड ड्राईव्ह घे आणि इकडे जाऊन देऊन ये. असं माझं जॉईनिंग त्यांच्याकडे झालं. त्यांच्याबरोबर मी खूप काम केलं. मग त्यांच्याबरोबर मला एक फिल्म होती 356 किल्लर, ही त्यांच्याबरोबर मी केलेली पहिली फिल्म आहे. त्या फिल्ममध्ये त्यांनी मला इतकं अल्टिमेट फ्रीडम दिलं की हे फुटेज आहे आणि आता तू तुझ्या पद्धतीने काय लाईनअप करायचं आहे कर, मी 15 दिवसांनी येतो. तर मी माझ्या पद्धतीने फिल्म बनवून ठेवली होती. ते आले आणि बघितलं आणि म्हणे अरे चांगलं झालं आहे, कर म्हणे, यालाच फायनल कर ना आता. ती एक फिल्म झाली. त्याच्यानंतर मग दुसरी फिल्म आम्हाला मिळाली टाईमपास. आणि टाईमपासच्याच दरम्यान येल्लोचं पण शूट चालू होतं. म्हणजे टाईमपास आणि येल्लो सेम डे शूट स्टार्ट झालं होतं. थोडंसं स्टार्ट केलं त्यांनी. नंतर ते येल्लो रमा माधव पण त्यावेळेला चालू होती. ते त्या फिल्मला शिफ्ट झाले. त्यांनी ही पूर्ण जबाबदारी माझ्यावर दिली. अधूनमधून टाईमपासच्या अधूनमधून ते यायचे, बघायचे की काय काम चाललं काय नाही, थोडेफार काही चेंजेस असतात तर ते करायचे. आणि असं करून ती पूर्ण फिल्म मला त्यांनी एडिट करायला दिली. तो माझ्यासाठी खूप चांगला एक्सपिरियन्स होता. डिरेक्टरने पण खूप फ्रीडम दिला होता, नो डाऊट. ठीक आहे, एडिट वाईज माझी फिल्म ठीकठाक चालू होती. म्हणजे मला वाटत होतं की मी खूप भारी करतो आहे काहीतरी. ते कधीतरी यायचे नाही, 8-10 दिवसामध्ये सहज बघायला भेटायला. ते काहीतरी छोटंसं काहीतरी चेंज करणार आणि ते काहीतरी भारी असं जेव्हा माझ्या डोक्यात नाही आलेलं. पण ते कुठेतरी ना एज मॅच्युरिटी असते, एक्सपिरियन्स असतो. तेव्हा मला कळत नव्हतं. पण तो जो विषय होता तो माझ्याच वयाच्या मुलाचा होता. त्यामुळे मला ते मांडायला खूप सोपं झालं. पण त्यात काही मॅच्युअर गोष्टी ज्या असतात ना, ते त्यांनाच माहिती होतं. ते 1-2 चेंजेस त्यांनी त्यांच्या पद्धतीने केले. पण बाकी पूर्ण फिल्म त्यांनी मला करायला लावली होती. आणि त्या फिल्ममध्ये म्हणजे त्याच्या आदल्या फिल्ममध्ये त्यांना माझ्यावरती बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आला होता. पण त्यांच्याबरोबर मला मॅक्झिमम शिकता आला. आणि नंतर मी इंडिपेंडेंटली माझं काम सुरू केलं.